आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष वर्धापन दिन सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवरही टीका केल्याचं दिसलं आणि यालाच प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आलेल्या जुन्या नोटीसला दाखला देत निशाणा साधला आणि त्यामुळे नोटीसवरून शिंदे ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। ठाकरेंचा मोदींवर वार, शिंदेंचा पलटवार। जेव्हा एक नोटीस आली होती, गेला तिकडे भेटायला मोदी साहेबांना। एक नोटीस आली तर मोदींकडे पळत गेले। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। नुसते डोळे वटारले तरी पक्षांतर, राऊतांचा घणाघात। नोटीसवरून शिंदे ठाकरेंमध्ये जुंपली। रविवारचं शिबिर आणि सोमवारच्या शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी शहांवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट ठाकरेंना आलेल्या नोटीसचा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला। एक नोटीस आल्यावर ठाकरे मोदींकडे धावत गेल्याचा टोला शिंदेंनी वर्धापन दिनाच्या भाषणातून लगावला। अरे ते कुठे, तुम्ही कुठे? साऱ्या राज्याने पाहिलंय की जेव्हा एक नोटीस आली होती तेव्हा लेंडी पातळ झाली आणि गेला तिकडे भेटायला मोदी साहेबांना। शिष्टमंडळ ठेवलं बाहेर आणि शिष्टाई गेली आत। हे काय आम्हाला माहित नाही? मुख्यमंत्र्यांनी आता नोटीसचा मुद्दा काढल्यावर त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या वतीनंही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। एकनाथ शिंदेंवर ईडीनं नुसते डोळे वटारले तरी ते पळून गेले असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर पलटवार केलाय। एकनाथ शिंदेना नुसते डोळे वाटारले ईडीने तर पळून गेले आणि पक्षांतर केलं। कुठल्या नोटीसच्या गोष्टी करतायत? नुसतं त्यांच्या माणसाला तोंड उचलून घेऊन गेले। आम्हाला नोटीस आल्या, आम्ही बेडरपणे तुरुंगात गेलो, आम्ही गद्दारी नाही। एकंदरीतच तपास यंत्रणांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत असतानाच आता मुख्यमंत्र्यांनीही याचाच आधार घेत ठाकरेंवर निशाणा साधलाय। पण आता संजय राऊतांनीही शिंदेंवर पलटवार केल्यानं पुन्हा एकदा तपास यंत्रणांवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याच्या हेतूनं एक निर्णय घेतला। कारण मुंबई महापालिकेच्या कामकाजातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना करण्याचा निर्णय जाहीर केला। त्यावर ठाकरेंनी चोराच्या उलट्या बोंबा म्हणत शिंदेंवर पलटवार केलाय। त्यामुळे मुंबई महापालिकेतील अनियमिततेवरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। BMC वरून ठाकरे शिंदेंमध्ये जुंपली। अनियमिततेची SIT चौकशी होणार। मुख्यमंत्र्यांची शिवसेना मेळाव्यात घोषणा। या चोराच्या उलट्या बोंबा, ठाकरेंचा पलटवार। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त मिळत नसला तरी मुंबई महापालिकेतील अनियमितता आणि कॅगच्या अहवालावरून मात्र राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅग अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या अनियमिततेच्या चौकशीला SIT स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणातून उद्धव ठाकरेंच्या गटाची कोंडी करण्याची घोषणा शिंदेंनी केली आहे। दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं हे त्यांच्या तोंडी शोभत नाही। गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला, मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले याचा हिशोब कॅग आता विचारणार आहे। SIT डिक्लेअर झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु दिशाभूल होणार नाही। दूध का दूध, पाणी का पाणी होईल। काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर कॅगच्या अहवालातून ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात माहिती अधिवेशनात दिली। नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये तब्बल 12,024 कोटी रुपयांची अनियमितता झाली असल्याचा ठपका कॅगनं ठेवलेला आहे। या अहवालात
28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीतील मुंबई महापालिकेच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई पालिकेतील 9 विभागांच्या 12,023.88 कोटी रुपयांच्या व्यवहाराशी संबंधित हा अहवाल होता. हा अहवाल कोविड काळातील असला तरीही कोविडशी संबंधित खरेदी आणि इतर खर्चाचा यात तपशील नसल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी तयार केली आहे, SIT तयार केली आहे आणि आता या SIT मध्ये अनेक लोकांचे बुरखे पाडणार आहेत आणि काही लोक नागडे देखील होणार आहेत. कॅगनं अनियमिततेचा ठपका ठेवल्यानंतर याची विशेष समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार याच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे अमित साटम यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो की माझ्या मागणीनुसार जी स्पेशल कॉएकच्या ऑडिटच्या रिपोर्टवरती जे ताशेरे त्याच्यामध्ये ओढण्यात आले होते त्याच्यावरती एक SIT ची मागणी मी केलेली होती आणि त्वरित त्याच्यावरती SIT ही नेमण्यात आलेली आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानंही SIT वरून सरकारवर पलटवार केलाय. उद्धव ठाकरेंनी याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणत मोर्चाची घोषणा केली, तर राऊत यांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. आमच्या कारभाराने म्हणा किंवा आमच्या सहकार्याने म्हणा त्याच्यात भर पडली आणि हे सगळे पैसे काही महापालिकेचे होते असं नाही, त्याच्यामध्ये काही ठेवी होत्या. माझ्या कानावर असं आलं की जवळपास आतापर्यंत साधारणतः 7,000 ते 9,000 कोटी त्या FD मधनं वापरण्यात आलेले आहेत. हा जनतेचा पैसा आहे. तो हिशोब त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या 1 तारखेला 1 जुलैला मुंबई महापालिकेवरती शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. दादा भूसे का 170 करोड़ का घोटाला है जो मैंने 2 दिन में मेरा कंप्लेंट ED में फाइल हो जाएगा. राहुल कुल का 500 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग है, वो भी ED में फाइल हो रहा है केस मेरा. राधा कृष्ण विखे पाटिल के बारे में भी जानकारी मैं सामने रखने वाला हूँ. अब्दुल सत्तार तो सबको लूट रहा है. मुख्यमंत्री और मिस्टर गृह मंत्री एक अलग से SIT की स्थापना करेंगे तो हम जरूर BMC की SIT का स्वागत करेंगे. एकंदरीतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी सत्ताधाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून ठाकरेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव आखलाय. त्यामुळे आता SIT चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लांबलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आणखी एक नवा मुहूर्त मिळाल्याची चर्चा झाली आहे. आषाढी एकादशीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आता शिंदेंच्या शिवसेनेत सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व मंत्री एकत्रित विठुरायाची पूजा मुख्यमंत्र्यांसोबत करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मंत्रिमंडळ विस्ताराला आषाढी आधीचा मुहूर्त, दिल्लीकडून विस्ताराला हिरवा कंदील, शिंदेंच्या शिवसेनेत चर्चेला उधाण, इच्छुक आमदारांच्या हालचाली वाढल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाला 1 वर्ष पूर्ण झालंय. सुरुवातीला काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीच राज्याचा कारभार चालवला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि शिवसेना आणि भाजपच्या 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पण सरकार स्थापन होऊन वर्ष उलटत आलं तरी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाला मात्र मुहूर्त मिळत नाहीये. खरं तर कोर्टानं दिलासा दिल्यानंतर विस्तार होईल म्हणून युतीचे आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पण कोर्टाच्या निर्णयाला 1.5 महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. वेळोवेळी मुहूर्त हुकल्यानंतर आता एक नवी चर्चा समोर आली आहे. त्यानुसार आषाढी एकादशीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा सुरू झाली आहे. आता तातडीनं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. येणारं जे काय अधिवेशन आहे ते अधिवेशन पूर्ण मंत्रिमंडळाचं असेल असं एकंदरीत चित्र आहे. म्हणून त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेत आहेत ना. बनावं कोण, कुणाला घ्यावं, कुणाला काढावं हा त्यांचाच अधिकार आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तार हे लवकरच होईल. आषाढी एकादशीच्या आधी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यामागे काही कारण आहेत. 2 वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीवारी करून आले. या भेटीत दिल्लीतून विस्ताराकरता हिरवा कंदील मिळाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळते. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हे त्यांच्या पक्षाची बैठक बोलवणार आहेत। या बैठकीमध्ये फक्त मंत्री, खासदार आणि आमदार यांनाच निमंत्रण दिलं जाणार आहे। या बैठकीमध्ये फक्त आणि फक्त मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली जाईल। त्यात राज्यात आणि केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार कसा असेल यावर सविस्तर चर्चा केली जाईल, असं खासगीमध्ये शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार चर्चा करतायत। त्यामुळे शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांना या बैठकीच्या निमंत्रणाचे वेध लागलेत। खरं तर आतापर्यंत अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं, पण प्रत्यक्षात विस्तार काही झालेला नाही। त्यामुळे आता आषाढी एकादशीच्या आधी तरी खरंच मंत्रिमंडळ विस्तार होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी केला। पण शिरसाटांच्या या आरोपांनंतर राष्ट्रवादीनं त्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केलाय। त्यामुळे शिरसाटांच्या आरोपात तथ्य किती हे अस्पष्ट असलं तरी देखील त्यांच्या आरोपांमुळे राजकारण मात्र तापल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात। मिळेल ती संधी साधत जयंत पाटील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात। पण तेच जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी हा गौप्यस्फोट केलाय। जयंत पाटील यांची राष्ट्रवादीत घुसमट होत असून ते अस्वस्थ असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय। आता राष्ट्रवादीमध्ये घुसमट होते, त्यांनाही कुठेतरी बाहेर पडायचं आहे। कारण की राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त जे काही आहेत नेतृत्व जे आहे एक, ज्याला अख्खी राष्ट्रवादी घाबरते, ते आपल्याला टिकू देणार नाही, हे त्यांच्या मनोमन ठरवलं आहे। नाही, आमच्या संपर्कात नाही, ते भाजपमध्ये जातील, ते भाजपमध्ये जातील, निश्चित भाजपमध्ये जातील। आता संजय शिरसाटांनी आरोप केल्यानंतर जयंत पाटील तर थेट शिरसाटांच्या क्रेडिबिलिटीवरती सवाल उपस्थित करतायत। संजय शिरसाटपेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त असेल, नाही का? आता त्यांनी विचारलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी रिएक्शन विचारणं म्हणजे जरा पुढे जायचं झालं। जयंत पाटलांच्या समर्थनार्थ पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळेही मैदानात उतरल्या। एकंदरीतच सत्ताधाऱ्यांवर आघात करणारे जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेनं खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला। राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर ताकदीनिशी पलटवार केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता तरी या वावड्यात थांबतात की शिरसाट नवी काही माहिती समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवातच करूया दिवसभरातल्या लक्षवेधी घडामोडीनं। शिवसेनेतील बंडाला मंगळवारी 1 वर्ष पूर्ण झालं, पण यावरून चांगलंच राजकारण रंगलंय। विरोधकांनी गद्दार दिन साजरा करत सत्ताधाऱ्यांना डिवचलं, तर सत्ताधाऱ्यांनी हा क्रांती दिन असल्याचं म्हटलंय। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। गद्दार दिन विरुद्ध स्वाभिमान दिन, शिवसेनेतील बंडावरून राजकारण, पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे। गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्यामध्ये राजकीय भूकंप आलेला होता। तारीख 20 जून 2022। तो सोमवार होता। विधान भवनात विधान परिषदेच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं। एकीकडे महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झालेला होता, तर दुसरीकडे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतल्या बंडाच्या चर्चेला उधाण आलं। एकनाथ शिंदे आपल्या निवडक सहकारी आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटीला गेले। त्या राजकीय बंडाला आता 1 वर्ष झालेलं आहे, पण त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मंगळवारी गद्दार दिन साजरा केला। गद्दार दिनानिमित्त म्हणजे आज जागतिक गद्दार दिन आम्ही मागणीच केलेली आहे संजय राऊतांनी। काय कोण केली योनोकडे का कोणाकडे करतात
कारण ते निवडणूक आयोगाकडे नाही ना. नाही, शेवटी गद्दार किती झालं तरी गद्दारच राहणार. एकीकडे ठाकरेंच्या पक्षानं गद्दार दिन साजरा करत सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं मंगळवारी स्वाभिमान दिन साजरा केला. तो स्वाभिमान जगवण्यासाठी मागच्या 20 तारखेला जो एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, त्या उठावामध्ये आम्ही सामील झालो. त्याबद्दल आजही मला आणि आमच्या 40 आमदारांना अभिमान आहे. आणि म्हणून आमच्यासाठी हा बाळासाहेबांचा स्वाभिमान आम्ही जो जपला तो स्वाभिमान दिन आहे. आणि ज्याने मतदारांची गद्दारी केली त्यांच्यासाठी गद्दार दिन आहे. खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. भाजपशी सत्ता वाटपावरून बिनसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी करून महाविकास आघाडीचं सरकारही स्थापन केलं. मात्र अवघ्या 2.5 वर्षातच हे सरकार कोसळलं. त्याला कारणीभूत ठरलं एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतलं बंड. त्या बंडानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झालं, पण शिवसेनेतल्या त्या फुटीवरून पुन्हा एकदा राजकारण रंगलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकीकडे गद्दार विरुद्ध क्रांती दिन असा राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला. या शहकाटशहच्या राजकारणामध्ये खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर कडी केली. त्यांनी 20 जून जागतिक गद्दार दिन साजरा करण्याची मागणी थेट संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. 20 जून हा दिवस वर्ल्ड स्टेटस डे, जागतिक गद्दार दिवस म्हणून दिन म्हणून साजरा करण्याची आपण घोषणा करा. क्रांती दिवस अनेक नावं दिलेली आहेत, कारण ही क्रांती आणि उठाव करायला देखील वाघाचं काळीज लागतं. जो दिल्ली के बादशाह के तलवे चाटते हैं वो क्या स्वाभिमान दिन मनाएंगे. तुम्ही युनोला पत्र लिहून भारताला बदनाम करू पाहतात. शिवसेनेतील बंडाला मंगळवारी वर्ष झालं, पण त्यावरून राजकारण झालं नाही तरच नवल. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं शिंदेंच्या बंडावर टीकेची झोड उठवली. पण हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही, तर 20 जून हा जागतिक गद्दार दिन साजरा करण्याची विनंती करणारं पत्र खासदार संजय राऊतांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पाठवलंय. प्रधानमंत्री अमेरिकेत चाललेले आहेत, ते बहुधा युनोमध्ये जाणार आहेत. तो आमचं त्यांनाही आव्हान आहे. युनोमध्ये त्यांनी जसं योगा डेसाठी त्यांनी प्रयत्न केले जागतिक, तशा पद्धतीनं त्यांनी या जागतिक गद्दार दिनासाठी सुद्धा प्रयत्न करावे. 20 जून वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलं शाब्दिक युद्ध रंगलंय. सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं 20 जून हा क्रांती दिन असल्याचं म्हटलंय. स्वाभिमानी दिवस, उठाव दिवस, क्रांती दिवस अनेक नावं दिलेली आहेत, कारण ही क्रांती आणि उठाव करायला देखील वाघाचं काळीज लागतं, हे मी काल म्हटलेलं आहे. त्यामुळे आज आपण चांगलं बोलूया आणि 30 तारखेला आपला शिक्कामोर्तब झालेला आहे, तेव्हाही आपण चांगलं बोलूया. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी बंडाला क्रांतीची उपमा दिली आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या पक्षानं शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना भाजपची मांडलिक झाल्याचा पलटवार केलाय. जो दिल्ली के बादशाह के तलवे चाटते हैं वो क्या स्वाभिमान दिन मनाएंगे. छोटी बढ़ाई नोटिस आ रही, इसका मतलब हमारा गद्दार दिन सक्सेस हुआ है. मंगळवारी राज्यात गद्दार दिन विरुद्ध स्वाभिमान दिन असा राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. या राजकीय वादात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मदतीला भाजप नेते धावून आले. गद्दारी खरी कोणी केली? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी श्रीमान उद्धवजींनी स्वतः केली. पण हे आपसातले वाद देशाच्या सीमेच्या आत राहिले पाहिजेत. तुम्ही युनोला पत्र लिहून भारताला बदनाम करू पाहतात. म्हणूनच 27 जुलै ज्या दिवशी उद्धव ठाकरेचा जन्म झाला, त्या दिवशी देशद्रोही दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. ठाकरेंच्या पक्षानं मंगळवारी गद्दार दिन साजरा करण्याची घोषणा केल्यावर मुंबईच्या दादर परिसरातील शिवसेना भवनाचं पोलीस संरक्षण वाढवण्यात आलं होतं. सत्ताधारी आणि विरोधकांमधील या राजकीय कलगीतुऱ्यामुळे
जनतेचं मात्र चांगलंच मनोरंजन झालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागलेलीच आहे, सुरूच आहे. ही गळती रोखण्याकरता आता उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. त्यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांची एक बैठक घेतली. शिवसेनेतल्या फुटीला आता वर्ष झालेलं आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दादरच्या शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या नगरसेवकांची बैठक घेतली आहे. काल शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन साजरा केला. त्याच्या आदल्या दिवशी बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रातल्या प्रमुख शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिबिर वरळी येथे पार पाडलं. जे आमचे नगरसेवक आहेत मुंबईचे, त्या नगरसेवकांची बैठक घेतली. कारण मध्ये काही कुणकुण कानावरती येत असते की कशी कामं तिकडे चाललेली आहेत. शिवसेनेतली गळती रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केलं. सध्या महानगरपालिकेची सूत्र प्रशासकांच्या हाती जरी असली तरी गेल्या 2.5 दशकांहून अधिक काळ शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता होती आणि त्यामुळेच आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या पक्षाची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. कारण शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. पण त्यासाठी आतापासूनच राजकीय वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जातोय. आमच्या कारभाराने म्हणा किंवा आमच्या सहकार्याने म्हणा त्याच्यात भर पडली आणि हे सगळे पैसे काही महापालिकेचे होते असं नाही, त्याच्यामध्ये काही ठेवी होत्या. माझ्या कानावर असं आलं की जवळपास आतापर्यंत साधारणतः 7,000 ते 9,000 कोटी त्या FD मधनं वापरण्यात आलेले आहेत. गेल्या वेळेला मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 97 इतकी होती. शिवसेनेतल्या फुटीनंतर ती संख्या 90 वर आलेली आहे. खरं तर गेल्या वेळेला शिवसेना आणि भाजपमध्ये चांगली चुरस झालेली होती. नगरसेवकांच्या संख्येतही फारसं अंतर नव्हतं आणि त्यामुळेच आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपनं 150 जागांचं टार्गेट ठेवलंय. तसंच अलीकडच्या काळात राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढलेली आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेकडून मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. फुटीमुळे विधान परिषदेतील ठाकरेंच्या पक्षाचं संख्याबळ कमी झालंय. त्यामुळे आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चढाओढ लागण्याची शक्यता आहे. पाहणार आहोत याविषयीचाच स्पेशल रिपोर्ट. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंच्या पक्षातील विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची वाट धरली आहे. त्यामुळे विधान परिषदेत ठाकरेंच्या पक्षाचं संख्याबळ एकानं कमी झालंय. खरं तर विधान परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची संख्या 10 होती. पण मनीषा कायंदेंच्या पक्षांतरामुळे आता शिवसेनेच्या आमदारांची संख्या 9 वर आली आहे. तर विधान परिषदेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या 9 इतकीच आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी कांग्रेसकडून दावा केला जाऊ शकतो. जो विधान परिषद के नेता प्रतिपक्ष हैं वो कहते हैं कि विधान परिषद में उनकी संख्या 11 है, लेकिन हमें मालूम है कि 2 जन वहां जा चुके हैं. तो आपके लिए राष्ट्रवादी के लिए उनकी संख्या 9 है कि 11 है? क्या आप आने वाले समय में नेता प्रतिपक्ष के लिए आप दावेदार हैं? हम साथ में बैठ के बातचीत करेंगे और इसका निर्णय करेंगे. आमदार मनीषा कायंदेंच्या पक्षांतरानंतर
विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचं राजकीय बलाबल बदललंय. विधान परिषदेत भाजपचे 22 आमदार आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे 9 आमदार आहेत. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 2 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार आहेत, तर काँग्रेसचे 8 आमदार आहेत. मनीषा कायंदेंच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या समसमान झाली आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या शिवसेना उबाठाच्या आमदारांची संख्या अधिक असल्याचा दावा ठाकरेंच्या पक्षाकडून केला जातोय. शिवसेना की स्ट्रेंथ 11 की है, 9 की नहीं 11 की है. जो लोग गए हैं उनके पार्टी के हमारे जो व्हीप है वो पूछेंगे और उसके लिए भी शेड्यूल 10 है, इसलिए शिवसेना की स्ट्रेंथ 11 की है. सध्या विधान परिषदेचे उपसभापती आणि विरोधी पक्षनेते पद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, तर अंबादास दानवेंकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. मात्र आता ठाकरेंच्या आमदारांची संख्या घटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रह केला जाऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या 1.5 महिन्यांपासून नाशिक महापालिकेला आयुक्तच नाहीयेत. सध्या प्रभारी अधिकारी पालिका आयुक्त पदाचा कारभार पाहत आहेत. राजकीय वर्चस्वातून महापालिका आयुक्तांची नियुक्ती रखडल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे. नाशिक महापालिकेला वाली कोण असा प्रश्न आता नाशिककर विचारू लागले. गेल्या 1.5 महिन्यांपासून नाशिक महापालिकेला आयुक्तच नाहीत. मावळते आयुक्त चंद्रकांत पलकुंडवार हे प्रशिक्षणासाठी महिनाभर नाशिक बाहेर होते. ते परत येण्याआधीच त्यांची बदली झाली. अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्याकरता भाजप आणि शिवसेनेत चढाओढ सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र हा प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलाय. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त हायस्ट दर्जाच्याच अधिकाऱ्याच्या सुपूर्द आहे आणि म्हणून कुठलंही कामकाज थांबलेलं नाही. हा, तुमचा मुद्दा बरोबर आहे की रुटीन रेग्युलर पोस्टिंग झाली पाहिजे. मला वाटतं की या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय लवकर करतात. महापालिका आयुक्तांच्या नियुक्तीचा विषय अंतिम टप्प्यात असल्याचं सांगून एक प्रकारे या नियुक्तीत वर्चस्व असल्याचा संदेश महाजनांनी दिलाय. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये नवीन आयुक्त आणि नवीन जिल्हाधिकारी या ठिकाणी नाशिकमध्ये येतील. मला वाटतं तो निर्णय झालेला आहे. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये फाईलवर सह्या होतील आणि माननीय मुख्यमंत्री तो या ठिकाणी निर्णय घेतील. नाशिकचे आयुक्त कोण होतात आणि ते कुणाच्या जवळचे आहेत हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरच नाशिकवर कुणाचा राजकीय वर्चस्व आहे हे स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाकुलसह लक्ष्मण घाटोळ आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक. मध्ये पुन्हा एकदा स्वागत. अख्ख्या पुण्याला रात्री अवघ्या 20 वर्षाच्या गावगुंडानं वेठीस धरलं. पपुल्या वाघमारे या वारजे भागातील गुंडाच्या टोळीनं कर्वेनगर आणि तळजाई परिसरातील 40हून जास्त गाड्यांची तोडफोड केली आणि दहशत माजवली. इतकंच नाही तर या गुंडांनी 2-3 कोयत्यानं वार सुद्धा केल्याचं समोर आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात गावगुंडांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलाय. पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड, गावगुंडांचा कर्वेनगर आणि तळजाईत उच्छाद. पोलिसांनी काढली गावगुंड पप्पुल्याची धिंड. गावगुंडांना पोलिसांचा धाकच उरला नाही. गाड्या फोडायचा पॅटर्न तसा नाशिक भागातला, पण गेली 2-3 वर्ष तो पुण्याचा पॅटर्न बनताना दिसतोय दुर्दैवाने. खरं तर पुणे शांत शहर, ह्या पुणे शहरात गेले 2-3 वर्षापासून सातत्याने केवळ दहशत माजवण्यासाठी असे गाड्या फोडण्याचे प्रकार होत आहेत. पुण्यात सोमवारी रात्री पपुल्या वाघमारे नावाच्या अवघ्या 20 वर्षांच्या गावगुंडानं अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यानं हा धुमाकूळ कसा घातला ते वारजेतल्या या CCTV फुटेजमधून समोर आलंय. एका आरोपीच्या शोधात या टोळक्यानं वारजेत फक्त गाड्यांची तोडफोडच केली नाही, तर येणाऱ्या जाणाऱ्यांनाही कोयत्यानं वार करत जखमी केलं.
कुणालाही मारतात, इथं खातात पितात वगतात सगळं करून जातात. इथं आमची डेअरीची पण काचा फोडल्या त्यांनी, इथे ATM फोडलं, इथं गाड्या होत्या दुसऱ्यांच्या त्या पण फोडल्या त्यांनी. रोज आम्हाला त्रास आहे त्या मुलांचा. काय तुमची मागणी काय पोलीस? आमची मागणी त्या अड्डा बंद करा आणि जे सापडे ना त्यांचे हातपाय तोडा. वारजेत दहशत माजवून झाल्यावर हे टोळकं एका आरोपी साथीदाराच्या शोधात थेट तळजाईला पोहोचलं. तिथे तर त्यांनी आणखी उच्छाद मांडला. तळगाईत या टोळक्यानं तब्बल 30 गाड्या फोडल्या. काही लोकांच्या घरांच्या दरवाजावरही वार केले. 3च्या दरम्यान 8 जण पोरं आले कोयते घेऊन, ते डायरेक्ट मारायला चालू केले, काचा फोडायला चालू केले रिक्षांचे. इथून जे स्टार्ट केले ते खालच्या कमानीपर्यंत, खालच्या चौकापर्यंत रिक्षा फोडत, गाड्या जेवढे होते तेवढे फोडत गेलेले. दहशत माजवली, पण माणसाने आता मला सांगा पद्मावतीमध्ये माणसाने जगाव कसं तळजाईमध्ये कोण करतं सगळं? आता हे कोण करतं ते माहित नाहीये, पण माणसाने जगाव का नाही हे रोज गाड्या फोडणं होणार, समजा होणार. अवघ्या 20 वर्षांच्या गावगुंडानं रात्रभर एवढा उच्छाद मांडल्याचं पोलिसांना समजताच पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी या पपुल्या वाघमारेला त्याच्याच अड्ड्यावरून उचललं आणि जिथे तोडफोड केली तिथेच त्याची धिंड काढली. या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. आरोपीवर पूर्वी गुन्हे दाखल आहेत. पूर्वी काही गुन्ह्यांमध्ये तो अरेस्ट झालेला नव्हता. आता आम्ही त्याच्यावर मोकाची कारवाई सुरू केलेली आहे. आजच त्याच्यावर एक मोकाचं प्रपोजल माझ्याकडे आलेलं आहे. त्याच्यात मोकाची कारवाई आजपासून आम्ही सुरू करतोय पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये. वारजे आणि तळजाईत तब्बल 42 गाड्या फोडणारा पपुल्या वाघमारे मूळचा बार्शीचा आहे. वारजेच्या रामनगर झोपडपट्टीत तो राहतो. अल्पवयीन असतानाच त्याच्यावर हाफ मर्डरचे 5 गुन्हे दाखल आहेत. आता सज्ञान झाल्यानंतरही त्याच्या 5 गुन्ह्यांची नोंद आहे आणि तेही 307चे. त्यामुळे वारजे पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावला होता. पण आता जेलमधून सुटतात या पपुल्या वाघमारेनं पुन्हा एकदा दहशत माजवायला सुरुवात केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या सगळ्या स्पेशल रिपोर्टसह आज न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर तुम्ही अजून वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडी बघू शकता, वाचू शकता. आम्हाला आमच्या फेसबुक, ट्विटरवर सुद्धा फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.